आपल्या गावात काय चाललं पाटील, येणे 150 कप चहा सांगितला. फुक्कट मोठेपणात जगायची सवय लागली. फुक्कट कवर जगायचं रे, फुकट मोठेपणात. हे लोक आपल्याला फुगी देत आणि आपल्यात जुटून देते. मग आपण नुसते गोटेच घेतो. हे आता बंद करायचं. राजकारणासाठी मराठ्यांच्या अंगावरती हात टाकायचा नाही, रक्त सांडायचं नाही. निवडणुकीपुरतं राजकारण करायचं. मी म्हणत नाही राजकारण करायचं नाही, राजकारणात आपले लोक असले पाहिजे. पण 15 दिवस एकदा ते नेता म्हणलं पाहिजे मायाला याचं जुटायचं होतं आपल्याला, नाही हिंडाल कसं करायचं, हे जळाले पाहिजे आपल्यावर. इतकं विचारी व्हा. तुम्हाला एक फरक सांगतो. आणि हे राजकारणी लोक बघा, कधी यांचं राष्ट्रवादीचं शिवसेनेत जमत होतं का? भाजपचं काँग्रेसचं शिवसेनेचं अरे बसायला लागलं नाही एकामेका. ते तुम्हाला काही डोके आहेत का नाही सळडेत तुमचे? आपण यासाठी केल्या दुष्पाने कुठे गेले आता? हे सगळे मंत्री पदासाठी एकमेकाच्या प्रॉपर्टी वाचवत म्हणून कोण कोणाच्या पक्षात चाललंय मिळ नाही. परदिवशी एकीकडे होतं, मला एक मागं मंत्री भेटायला आंदोलनाच्या काळात. ते म्हणलं तुम्ही विरोध पक्षात होते. नाही म्हणले काल मंत्री नाही झालो मी. काय म्हणलं एखादच मंत्री झालो पाहिजे एका राहतीच. म्हणलं आता तुझा बरी घेणार का काय? ते म्हणलं हा. म्हणलं जाईल मंत्री बघ, कशाला मराठीत नाही लागू तू, नाही तर तू आत्ताच आलेला आहेस. हे सत्य आहे. कोण कवाची कोणत्या पक्षात जाईन, कोण कोणकडे जाईल, काय मिळणार राहिला. सगळे स्वार्थी दुनिया झाली. हे मराठ्यांनी समजून घ्या. तुम्ही सुद्धा तुमच्या जातीसाठी लेकरा बाळासाठी स्वार्थी व्हा म्हणतोय मी. तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाही. तुमचे लेकरा बाळा, तुमची जात मोठी झाली पाहिजे, उंचीवर गेली पाहिजे. तुम्ही स्वार्थी बना. हे सगळे स्वार्थी झाले आणि आपण एक जीवाने लढू. आपल्या समाजावर अन्याय झाला, आपण लढून संघर्ष करून न्याय देऊ समाजाला. फक्त एक विचारानं राहत जा, कोणी काही बाईट दिल्या की त्याच्यावर विश्वास ठेवून लगेच हो म्हणा जायचं नाही. कारण जोपर्यंत त्याचं आपण ऐकतोय तोपर्यंत तो आपल्याला चांगलं म्हणतो. आता उलट झालंय. मग आता असं उलट झालंय, त्यांच्या मनाप्रमाणे काम करून दिलं ते म्हणतात पाटील लय चांगलं, आणि त्यांच्या मनाप्रमाणे नाही करून दिलं ते म्हणतात केला आमचा वापर. येता यायचे माणसं. आणि तू तर काही कुठाने करत होतं ते जमतं. म्हणजे तुम्ही करणार कुठाने आणि आम्ही करू नको म्हणलं की आम्ही वाईट. लगेच आमच्या विरोधात पत्रकार परिषद, लगेच बाईट सुरू. आता उत्कम नाही दिल्या. मग आतापर्यंत का नाही बाईट दिल्या? कारण तुम्हाला वाईट करून दिलं की मग आम्ही लई चांगले, आणि वाईट करून नाही दिलं की लई आम्ही बेकार. म्हणजे काही काहीची तर प्रथा अशी. ते म्हणतात आम्हाला मोठंच होऊन द्या ना, सुधरूनच द्या ना. तुला मोठं होऊन कोण नांगर मोडायचा? मोठा झाला तरी जातीचंच करायचं, आणि गरीब राहिलं तरी जातीचंच काम करायचंय ना. ते म्हणते आम्हाला सुधरूनच दिलं नाही. आता यांना सुधारणं म्हणजे काय? सरकारकडून पैसे घेणे, यांना देणे. इकिरीच ना म्या जात, किंवा मग सरकारकडून पद घेणे, यांना देणे.